कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी राष्ट्रव्यापी स्तरावर राबविण्यात येणारे कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे 100% उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य प्रशासनाने कंबर कसली असून टिमटाळा येथे सातरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे कोविड लसीकरण शिबिर आयोजित करून ग्रामस्थांना 100% कोविड लसीकरणासाठी प्रेरित करण्यात आले। सविस्तर वृत्त असे की पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर अंतर्गत येणाऱ्या टिमटाळा येथे कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा 7 टप्पा स्थानिक युटिलिटी सेंटर येथे सातरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे पार पाडण्यात आले। यापूर्वी झालेल्या लसीकरणाच्या 2 टप्प्यांतर्गत कोविड प्रतिबंधक लसीकरण न केलेल्या ग्रामस्थांना कोविड लस देण्यात आली। या लसीकरणादरम्यान सातरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनुराधा उभाडे, आरोग्य सहाय्यक विनोद डोंगरे, प्रीती उघडे, टिमटाळा येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाबूराव अवघड, रेणुका कोहाते, वाहन चालक मनोज गरपाल, मदतनीस कविता अढायगे, आशा वर्कर रुपाली डवरे, अंगणवाडी सेविका सुनीता पोहेकर आदींनी आपली सेवा देऊन लसीकरणाचे फायदे व कोविड संक्रमणाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना यावर आरोग्य अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले। कोविड संक्रमणाच्या काळात आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मींनी आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली। मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र सातरगाव येथील प्राथमिक आरोग्य सहाय्यक विनोद डोंगरे यांनी दिली आहे। आज टिमटाळा येथे कोविशिल्डचं लसीकरण आपण करत आहे। या गावामध्ये 278 एकूण लोकसंख्या 378 असून 276 उद्दिष्ट आहे। पैकी 57 लोकांचाच पहिला डोस आपला आज शिल्लक आहे। त्या 57 लोकांसाठी आपण आज हे लसीकरण ठेवलेलं आहे। शासनानं असं ठरवलं आहे, जिल्हा प्रशासनानं, की 30 नोव्हेंबरपर्यंत पहिला डोस संपूर्ण जिल्ह्याचा पूर्ण झाला पाहिजे आणि त्या अनुषंगानं ही मोहीम आपल्या इथं आपण घेत आहे। ज्यामध्ये शिल्लक लाभार्थी राहतील त्यांना प्रत्येक गावामध्ये एक व्हॅन शासनाची फिरणार आहे आणि प्रत्येकाला आपण वेळ पडल्यास घरोघरी सुद्धा जाऊन लसीकरण करणार आहे। आता यामध्ये शासनाच्या नियोजनानुसार डाटा एंट्री ऑपरेटर हा आपल्याला आवश्यक आहे शासनाकडून, परंतु डाटा एंट्री ऑपरेटर ज्याला आपण व्हेरीफायर म्हणतो तो अजूनपर्यंत आम्हाला मिळालेला नाही। त्यानंतर जेव्हा आम्ही इथे काम करतो तर त्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्याशिवाय जास्तीत जास्त पोलीस पाटील झालं, अंगणवाडी सेविका झालं, सरपंच यांचा आम्हाला सहभाग मिळतो, पण इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग या मोहीममध्ये आम्हाला फार कमी प्रमाणात मिळतो। आणि या लसीकरणाचं जे मानधन आहे तर ते मानधन शासनाच्या मते आम्हाला मिळालं पाहिजे, परंतु कोणत्याही कर्मचाऱ्याला अजूनही कोणतंच मानधन मिळालेलं नाही। दुसरं असं आहे की आरोग्य कर्मचारी हा सोमवारपासून शनिवारपर्यंत काम केल्यानंतरही रविवारी मोहीम घ्या असं शासनाचं म्हणणं आहे। पण आमचं असं म्हणणं आहे का कर्मचाऱ्याला सुद्धा, अधिकाऱ्याला सुद्धा, आरोग्य कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला स्वतःचं कुटुंब आहे, स्वतःचं जगणं आहे, त्यासाठी रविवार दिवस आम्हाला मिळालाच पाहिजे। म्हणून आम्ही संघटनेतर्फे सुद्धा शासनाला निवेदन दिलेलं आहे की रविवारी ही मोहीम घेऊ नये आणि जेणेकरून आमच्या कुटुंबाला एक दिवस तरी आणि आम्हाला एक दिवस मिळेल। त्यानंतर शासनानं अजून एक चुकीचा पायंडा लावलेला आहे की रात्री 5 वाजतापासून 8 वाजेपर्यंत प्रत्येक गावात जाऊन लसीकरण करा म्हणते। आता मला सांगा, आमच्या इथे पुरुष कर्मचारी आहे, महिला कर्मचारी आहे। आता 8 वाजतापर्यंत आपण केल्यावर 9 वाजता तिथून जर निघणार आम्ही तर महिला कर्मचाऱ्यांच्या जीवाची कोण हमी घेईल? जर त्यांना जाता जाता रस्त्यामध्ये काही जीवाला कमी जास्त झाल्यास त्याचा जबाबदार कोण? कारण प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतःचं कुटुंब आहे, त्याला जर कमी जास्त झालं तर ते कुटुंब उघड्यावर पडणार नाही काय? म्हणून शासनाला माझी विनंती आहे की फक्त तुम्ही सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत ही मोहीम ठेवण्यात यावी आणि यामध्ये जेवढेही आपले कर्मचारी आहे आणि जेवढे डिपार्टमेंट आहे त्यांना सर्वांना ताकदीनिशी या कामाला लावून हे काम 100% 30 नोव्हेंबरपर्यंत झालं पाहिजे, हे अशी माझी शासनाला विनंती आहे आणि लोकांनी सुद्धा याला चांगल्या तऱ्हेनं सहभाग दिला पाहिजे। धन्यवाद। श्रीपाल सहारे, विदर्भ न्यूज, टिमटाळा।